नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले 2-3 दिवस आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सध्या एक विषय अचानकच मोठा झालेला आहे, तो म्हणजे तिखटाचा विषय. आपल्याला कल्पना आहे आपल्यापैकी जे सगळे मांसाहारी आहेत आपल्यासारखे, त्याच्यामध्ये नॉनव्हेज जेवणाला तिखटाचं जेवण सुद्धा म्हणतात. तिखटाचा नैवेद्य हा सुद्धा शब्द आहे. तसं तिखटाची चर्चा आता सुरू झालेली आहे. आपल्याला कल्पना आहे विषय कशाबद्दल आहे तो. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये पर्युषण पर्वानिमित्त मुंबईमध्ये महापालिकेचे 2 दिवस आणि राज्याचे आणखी 2 दिवस, अशा प्रकारे 4 दिवस, आणि महाराष्ट्रामध्ये 2 दिवस राज्य सरकारच्या अखत्यारीत येणार आहे. अशा प्रकारे मांस विक्री बंदीला, ती सुद्धा कुठे मांस विक्री बंदी, तर जिथे स्थानिक लोक म्हणजे महापालिकेचा मांस विक्री केंद्र आहे किंवा बाजार आहे, तिथे जर का मांस विक्री बंद चालू असेल तर ती बंद असेल. अशा प्रकारच्या या रिस्ट्रिक्शन्स आहेत. आणि या बाबतीत आता प्रत्येक राजकीय पक्ष जणू का या हिंदू विरुद्ध जैन असा वाद तयार झालेला आहे. आम्हीच फक्त मराठी माणसांचे तारणहार, मांसाहारींचे तारणहार अशा प्रकारे उतरलेला आहात. हा विषय एवढा मोठा का झालेला आहे? आता तरी हा विषय थांबवावा का? आणि खास करून भाजप हा विषय पेटताच का ठेवतंय? का बरं? काही थोड्या लोकांच्या अनावश्यक गोष्टीसाठी वस्तुतः जैनाने सुद्धा एक मुळात मागणी केली आहे का? हा आणखीनच वेगळा मुद्दा आहे, तो सुद्धा आपण चर्चेला घेणार आहोत की जैनाने तरी ही मागणी केली आहे का, खरंच काय आहे, थोडं सत्यशोधन करूयात. आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर आहेत, मनसेचे प्रवक्ते. पुण्याहून आपल्यासोबत आहेत राम कदम, भाजपचे प्रवक्ते. त्यांच्या शेजारी आहेत लक्ष्मीकांत खाबिया, जे राष्ट्रवादी सोबत सुद्धा काम करतात, पण इथे या चर्चेला ऑल इंडिया जैन मायनॉरिटी सेलचे अध्यक्ष म्हणून आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर्व मान्यवरांकडे जाण्यापूर्वी मुळामध्ये या विषयाशी निगडीत 3 प्रमुख पक्ष जे सध्या अकांड तांडव समोर आलेले आहेत, शिवसेना, भाजप आणि मनसे, त्यांच्या प्रमुखांचं काय म्हणणं आपण बघूयात. त्यातल्या भाजपच्या आशिष शेलारांचं आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचं म्हणणं आपण बघूयात. महाराष्ट्र आहे, हा काही गुजरात नव्हे. आणि हे महाराष्ट्रात काय करायचं आणि काय नाही करायचं हे जैनांनी नाही ठरवायचं. मी तर माझ्या सगळ्या पक्षातल्या सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे, कुठचाही दिवस पाळायची काही गरज नाहीये. मांस विक्री करायची रोज करा. मांस विक्री बंद कशासाठी? मांस विक्री बंद करा. कोणी मागितली होती? कोणी सांगितली होती? हे असले काय मांस विक्री वगैरे बंद काही प्रकार होणार नाही. हे सगळं, या सगळ्या गोष्टी सुरू राहणार. आणि जे लोक विक्री करत असतील त्या सगळ्या लोकांना आमचे लोक प्रोटेक्शन देतील. मनसेने आपल्या पक्षाचं नाव बदलण्याची वेळ आलेली आहे. आमची त्यांना विनंती आहे की आपल्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना न ठेवता महाराष्ट्र नौटंकी सेना ठेवा. आणि त्याच पद्धतीचे आंदोलन आपण करत आहात आणि जनता याला भूलतापाला बळी पडणार नाही. जो वाद उफाळून आलेला आहे, मांसाहारी शाकाहारी, कोणी सुरू केला हा वाद? कशासाठी सुरू केला? जैनांचा खास करून जो काय पर्युषणाचा काळ आजपासून सुरू होतो आहे, हा काय यावर्षी सुरू झाला का? किती वर्ष होतोय? आपल्या जन्माच्या आधीपासून होतोय. मग आपल्या जन्माच्या आधी काय शाकाहार मांसाहार करणारी लोक नव्हती? महापालिका नव्हती, सरकार नव्हती. पण त्यावेळेला सगळे जरी होतं तरी वाद का नव्हता? मग हा वाद या वेळेला का आला? कोणी सुरू केला? मी तर म्हणतो मी हिंदू आहेच, त्याच्याबद्दल काही मी लपवण्याचा प्रश्न नाही. अभिमानाने सांगतो, माझे आई वडील हिंदू होते, मी सुद्धा हिंदू आहे आणि माझी मुलं सुद्धा हिंदू आहे. त्याच्यामुळे मला माझ्या धर्माचा अभिमान आहेच, पण माझा धर्म हा मी कोणावरती लादणार नाही आणि दुसऱ्याचा धर्म हा माझ्यावरती मी लादू देणार नाही. हे केवळ अशक्य, केवळ अशक्य. कोणाची धार्मिक जबरदस्ती मी कोणावर करणार नाही आणि कोणी धार्मिक जबरदस्ती माझ्यावरती मी करू देणार नाही. ह्याला म्हणतात धर्म. एकूणच ही गरमागरम तिखट चर्चा तिकटावरती सुरू झालेली आहे आणि काही शांत व्हायला त्याचा काही अर्थ उरलेला नाही. खरंच ती थांबेल का? आपण चर्चेला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण राम कदमांकडे जाऊयात. राम कदमजी, भाजपची याबद्दलची आतापर्यंत भूमिका काय ठरलेली आहे? आता तरी हा सगळा एकूण पेटलेला आहे वाद. आता मनसे म्हणतात की रोज मांस विक्री कोणताही दिवस पाळणार नाहीत. उद्धव ठाकरे सुद्धा म्हणतात आम्ही हिंदू आहोत, आमच्या आधीपासून पर्युषण पर्व चालू होतं, जन्माच्या आधीपासून, तेव्हा सुद्धा मांस खात होते. भाजप आता तरी थोडं मागे येणार आहे का? कारण आता बातम्या यायला लागलेल्या आहेत की 3-3.5% लोकसंख्या असणाऱ्या जैनांसाठी बहुसंख्याक मांसाहारींवरती अन्याय होणार आहे. चर्चेच्या सुरुवातीलाच प्रसन्न मी सांगेन की कोणाला काय खायचंय हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. कोणाच्याही खाण्याविषयी आमच्या सरकारनं कोणतेही बंधन आणलेलं नाही. ना राज्य सरकारनं आणलंय, ना राज्य भाजपनं आणलंय. किंबहुना माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं आमच्या सरकारचं या बाबतीत कुठलंही पाऊल नाही. बरं, आता विषय काय झालाय की पहिली सुरुवात झाली मीरा भाईंदर पासून. आता मीरा भाईंदरला यावर्षी घेतलेला निर्णय आपण बघण्यापूर्वी माझी ही कागद आणलेत, आपण बघा. 2011 पासून या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये 2011, 12, 13, 14 पर्यंत सर्व पक्ष म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे सुद्धा या सगळ्या पक्षांनी एकमत घेऊन
त्या ठिकाणी 8 दिवस बंद पाळावा अशा प्रकारचा ठराव तिथल्या महानगरपालिकेमध्ये पारित केलाय. याला कोणी नकार देऊ शकत नाही. माझ्याकडे कागद आहेत, नावं आहेत, मी तारखा सहित तुम्हाला सांगू शकतो. मला प्रसन्न सांगा की मागच्या वर्षापर्यंत मीरा भाईंदर नगरपालिकेमध्ये हेच ठराव करतायत. मुळामध्ये मी कुणी काय खावं याच्यावर बंधन आमच्या सरकारचं नाही. बरं, त्या गावामधली जी भावना आहे, जनमत आहे, तिथल्या लोकांच्या ज्या काही मत आहे ते मत तिथल्या लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये मांडलं आणि त्यांना वाटतो तो निर्णय त्यांनी घेतला. तो त्यांचा प्रश्न आहे, लोकल नगरपालिकेचा प्रश्न आहे. मला प्रश्न हा पडतो की मागच्या वर्षापर्यंत मनसे तिथे म्हणत होती की मांसाहार बंद ठेवा. कदम साहेब, आता मीरा भाईंदरच्या पलीकडे हा प्रश्न पोहोचलेला आहे. मुंबई महापालिका, राज्य शासन इथपर्यंत प्रश्न पोहोचलेला आहे. 4 दिवसांचं काय करणार? ऐका ना प्रसन्न, बोला. मुळामध्ये 2 वेगवेगळ्या भूमिका कशा असू शकतात? बरं, 2 वेगवेगळ्या कशा काय भूमिका असू शकतात? मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. आता शिवसेनेनं आशिष शेलार तर म्हणाले 4च्या ऐवजी 2 दिवस करा. काय शिवसेना थांबले? कोणाची वाट पाहते? करा ना. मुळामध्ये जैन समाजानं हा जो काही मुद्दा पुढे आणला तो पशु हत्या थांबावी ही त्यांची प्रामाणिक भावना होती. पण मी हे मान्य करतो, कोणी काय खावं हा कुठल्या धर्मानं ठरवण्याचा विषय नाही. प्रत्येकाचा तो स्वतंत्र अधिकार आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं, राजकीय बाकी सगळे पुढारी तिथे मात्र एकमतानं हा ठराव पास करतात, पण तुमच्या कॅमेरा समोर बोलताना मात्र म्हणतात की मांस विक्री करा, अमुक करा, तमुक करा. असं हे जे दुटप्पी धोरण आहे, हे दुटप्पी धोरण पूर्णपणे याला राजकीय वास आहे. अशा पद्धतीनं चर्चा होणार नाही. मुळात भाजपची भूमिका तुम्ही कुणाला काय खायचं ती खावा अशीच भूमिका आहे. तर त्याच्यामुळे उगाच आमच्यावर हे अशा पद्धतीने. ठीक आहे, मी कदमजी तो मुद्दा घेऊन येतो. भाजपची ही भूमिका आहे असं तुम्ही म्हणताय, तो मुद्दा घेऊन येतो तुमच्याकडे. आपण अविनाश अभ्यंकरांना तोपर्यंत विचारूयात. अभ्यंकरजी, आज राज ठाकरेंची पीसी आपण बघितली, पत्रकार परिषद बघितली, पण त्यांचा आणखीनच आक्रमक सूर होता. आम्ही कोणताच दिवस मांडणार नाही, आम्ही मांस विक्री करणार, मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगणार मांस विक्री होऊन द्यायला पाहिजे. हा विषय कुठेतरी थोडासा कदाचित शांत होत असता. हा सुरू होता, पण तो आणखी मुंबई आणि जणू काही मराठी अस्मिता आता फक्त मांसाहारावर टिकलेली आहे. मराठी अस्मितेचा नाहीये विषय. असा आहे की हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, त्यातील 10 कोटी जनतेचा आहे. मेहता आणि जैन यांनी ठरवायचं नाही कोणी काय आहार करायचा, ते त्यांनी विचारायचंही नाही. सहिष्णुता, सद्भावना ही फक्त काय मराठी माणसांनी ठेका घेतलेला नाहीये मागे काय झालं काय नाही झालं तो, परंतु ह्याचं मतांचं जे राजकारण चालू आहे, कुठून तरी ह्याची एका महानगरपालिकेतनं सुरुवात करायची, कुठले तरी दाखले द्यायचे, आलं का लक्षात, आणि त्याच्यानंतर विविध स्टेटमेंट्स करायची कारण नसताना. कळलं का? हा जो निकाल मागे झाला होता, मागे सगळं होत होतं, तर आता चव्हाट्यावर गोष्टी आणण्याचं काहीच कारण नव्हतं. ह्याची सुरुवात कोणी केली, मागण्या कोणी केल्या ह्या सगळ्या गोष्टींच्या, आणि आवश्यकता काय? आणि दुसरं, हा महाराष्ट्र आहे, हा गुजरात नाही. येथे फतवे किंवा दादागिरी ही फक्त मराठी माणसाचीच चालणार. तुम्ही आनंदाने राहा, तुमच्या धर्माचा आम्ही 100% आम्ही म्हणजे काय म्हणतो त्याला आपण आदर राखू, परंतु आपला धर्म आपल्या घरात ठेवायचा. आपण त्या धर्माचे लोक आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत लक्ष्मीकांत खांबे आहेत. लक्ष्मीकांत खांबेजी, हे सगळं होत असताना आज हे म्हणजे किमान आपल्याला अकॅडमिक या चर्चेसाठी तरी म्हणावं लागेल. आज लोकसत्ताने बातमीमध्ये पण लिहिलंय, पण जैन समाजाच्या मुद्द्यामुळे हा सगळा चर्चेचा प्रसंग आलेला आहे. जैन समाज या सगळ्या वादाकडे बघतो कसा, आणि आपल्या एका बंदीवरती, म्हणजे जी त्यांची घालून घेतलेली बंदी की आपण मांसाहार नाही करायचा, त्या मुद्द्यावरती एक प्रचंड मोठी चर्चा बाजूला चालू असताना जैन समाज काय म्हणतोय? प्रसन्न, मी सुरुवातीला तिथं सांगू इच्छितो की मी ऑल इंडिया जैन मायनॉरिटी सेलचा प्रदेश प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतोय. हो, कुठलेही राजकीय भाष्य या ठिकाणी करणार नाही. बरं, एक गोष्ट सांगतो की पर्युषण पर्व म्हणजे काय, याकडे जरा मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो. बरं, की जैन धर्मामध्ये जी सगळी पर्व आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा पर्व म्हणजे पर्युषण पर्व आहे. बरं, आणि ह्या पर्युषण पर्वाच्या 8 दिवसामध्ये तप, आराधना ह्याला सगळ्यात जास्त महत्व आमच्या समाजामध्ये दिलेलं आहे. बरं, ह्या पर्वाच्या शेवटच्या दिवशी क्षमा मागण्याचा सामूहिक कार्यक्रम ह्या समाजामध्ये सातत्याने होत आलेला आहे. बरं, आपण म्हणतो की क्षमा वीरस्य भूषणम, म्हणजे क्षमा हे वीरांचं भूषण आहे. जो क्षमा करू शकतो, सर्व जीवजंतूंची क्षमा ह्या दिवशी मागितली जाते समाजाच्या वतीनं. बरं, आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो की जैन समाजाने सामूहिकरित्या ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी समाजावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप सातत्यानं होत आहेत, गेली 6-7 दिवस झाले,
पण जैन समाजाने सामूहिकरित्या कुठेही मागणी केली नाही की 8 दिवस तुम्ही बंद ठेवा म्हणून. बरं. आमची मागणी आहे की पशुहत्या झाली नाही पाहिजे, पशुहत्यापासून लांब राहिलं पाहिजे, मांसाहार करू नका, हे समाजाची तत्व समाजाच्या ठिकाणी. पण समाजाने जाहीररित्या 8 दिवस बंद करा ही मागणी केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे 2008 साली एखाद्या धर्माच्या धार्मिक भावना जर जपायच्या असतील तर काही दिवस मांसाहार बंद करावा, काही दिवस मांस विक्री बंद करावी. हा सर्वोच्च न्यायालयाचा 2008 चा निर्णय आहे. हा गुजरात साठी आहे असं अभ्यंकर म्हणतायत. देशाचा नाही हा गुजरात साठी आहे. ज्या ठिकाणी ज्या धर्माचं प्राबल्य आहे, आपण पहिली वाक्य वाचा, ज्या राज्यामध्ये ज्या धर्माचं प्राबल्य, आमचाही श्रावण आहे, बोललेलो नाही, आमची ही नवरात्र आहे. अभ्यंकरजी मी तुमच्यामध्ये बोललेलो, आपण निकाल पूर्ण वाचा म्हणून मी मध्ये बोललो. माझ्यामध्ये बोलू नका. आपण निकाल पूर्ण वाचा. हा त्या राज्यापुरता मर्यादित आहे. मी तुमच्याकडे ठीक आहे, त्यांना पूर्ण करा. खाबिया पूर्ण करा. खाबिया पूर्ण करा. तुमच्याकडेच येतोय, तुम्हालाच बोलायला वेळ देतोय. फक्त तुम्ही निकाल पूर्ण आम्हाला सांगा. हा निकाल कोणत्या प्रदेशासाठी होता? हा 2004 साली जो शासनाने GR काढलेला आहे, 2 दिवस संवत्सरी पर्वाचे बंद ठेवायचे. बरं. त्या गोष्टीला आम्ही सुद्धा त्या गोष्टीच्या पाठीमागे आहोत. समाजाने कुठंही एखाद्या राजकीय पक्षाची काय भूमिका मांडायची, दुसऱ्या राजकीय पक्षांनी त्या भूमिकेशी काय आपली भूमिका त्याच्या विरोधामध्ये प्रकट करायची, त्या राजकीय पक्षांचं तर काम आहे. बरं. पण समाजाने 8 दिवस बंद करा अशी कुठेही जाहीर मागणी केलेली नाही, शासन दरबारी मागणी केली नाही. ज्या पद्धतीनं समाजावर शिंतोडे उडवायचं काम या ठिकाणी चालू आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून, ते आम्हाला कदापि मान्य नाही. समाजावरती शिंतोडे कशासाठी तुम्ही उडवता हा माझा प्रश्न आहे. बरं. कुठं समाजाने तुम्हाला सांगितलं, कुठं समाजाचे सगळे प्रमुख लोक या ठिकाणी एकत्र येऊन मागणी केली की 8 दिवस तुम्ही बंद ठेवा म्हणून? ज्या एखाद्या महानगरपालिकेच्या एखाद्या नगरसेवकांनी जर मागणी केली असेल, त्या नगरसेवकाच्या मागणीला जर पालिकेपुरता प्रश्न आहे. याला समाजाला दोषी धरण्याचं कारण, समाजाला दोषी कोणी यामध्ये धरू नये अशी माझी विनंती या ठिकाणी आहे. बरं. कुठले मग शिवसेनेचे असो, मनसेचे असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असो.